अतिवृष्टीमुळे लोणावळ्यामध्ये महापूर आला, यासाठी जे तुम्ही आज मदत कार्य करणार आहात त्या काय सांगणार? आज महापूर म्हणजे आला होता याच्या आधी 20 वर्षापूर्वी, परंतु एवढा नव्हता आला. म्हणजे ज्या ठिकाणी कधीच पाणी गेलं नाही त्या ठिकाणी यावेळेस पाणी गेलं आणि इतकं पाणी गेलं की लोकांना बाहेर येताना इतका त्रास झाला. 10 मिनिटात पाणी आलं. म्हणजे त्यासाठी पूर्वसूचना वगैरे द्यावी लागते, ती दिली गेली नाही. आणि त्यानंतर प्रशासनाचं देखील त्या ठिकाणी कुणीच नव्हतं. प्रशासनातील लोक नसल्यामुळं इतकी लोकांची गैरसोय झाली. कारण मी नगराध्यक्ष असताना आम्ही स्वतः फिरायचो रात्री. टाटाचा जो डॅम आहे त्या ठिकाणी रात्रीची गस्त घालायचो. डॅम भरला की त्या लोकांना सांगायचो की पाणी आता असते असते खाली सोडा, आणि जर सोडणार असेल जास्त तर आम्हाला नागरिकांना कळवायला. मग आम्ही त्यावेळेस अनाउन्समेंट करायचो. परंतु ह्यावेळेस काय अनाउन्समेंट झाली नाही. आणि त्यामध्ये नदीची जी सफाई आहे, जलपर्णी आहे, ती जलपर्णी काढली गेली नाही. आता जलपर्णी इतक्या अजूनही लोकांच्या घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही आता बघतोय आणि ज्या ठिकाणी आम्ही साफसफाई केली, आता हुडको कॉलनी असेल, आता काही जण म्हणतात स्टंटबाजी आहे, नुसतं हे कर, पण आम्ही तसं नाही केलेलं. आम्ही स्वतः घमेली उचललेली आणि स्वतः आम्ही काम केलेलं आहे. कारण लोकांची अवस्था इतकी खराब होती की एकदम चिखल घरात गेला होता. काही वयस्कर लोक घरामध्ये होती आणि त्या लोकांना गाद्या एवढ्या फुगल्या होत्या त्या उचलता येत नव्हत्या. आणि आमची सर्व टीम, महिला अध्यक्ष असतील, नंतर आमचे जेंट्स असतील, शहराचे अध्यक्ष असतील, सगळेजण आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते सगळं साफसफाई करण्यासाठी मदत केली. BVG कंपनीची लोकं आम्ही त्यांना बोलवली, गाड्या मागवल्या. त्यानंतर आपले सफाईसाठी टँकर वगैरे मागून ते सगळं धुवून वगैरे काढलं. अशा पद्धतीने त्यावेळेस साफसफाई केली. आणि लोकांना खरंच आवश्यकता होती की ज्याच्या घरात कुणी नाही, जे वयस्कर आहे त्यांना फार गरज होती. आणि त्यावेळेस त्यांची एवढी परिस्थिती झाली की ज्या बोटी आणल्या त्या बोटी बंद पडल्या. अशा वेळेस खाण्यापिण्याचे लोकांचे हाल झाले, पिण्याच्या पाण्याचे हाल झाले. आता रचना गार्डन एवढी मोठी सोसायटी आहे, DVRA एवढी मोठी सोसायटी आहे, रचना गार्डनमध्ये मला वाटतं हे पहिल्यांदाच पाणी गेलेले आहे. त्यांना तर माहितीच नाही की आपल्या भागामध्ये पाणी येईल. परंतु त्या ठिकाणी देखील पूरस्थिती निर्माण झाली होती. फर्निचर वगैरे सगळं पाण्याखाली गेलं. म्हणजे लोकांना फक्त अंगावरच्या कपड्यांशी सगळे बाहेर पडलेले आहेत. सगळा चिखल घरात आहे, अंगावर देखील घ्यायला काय नव्हतं. आज कैलासनगर सारख्या ठिकाणी सर्वसामान्य जी हातावर पोटं भरणारी, जी धुण्या भांड्याचे कामं करणारी अशा लोकांची इतकी वाताहत झाली की त्यांच्याकडे खायला देखील काय नव्हतं. आणि अशी बिकट परिस्थिती आल्यामुळे आम्ही सर्वजण, आम्ही कुठली स्टंटबाजी न करता एक मनापासून एक भावनेने आम्ही त्या ठिकाणी जाऊन ती साफसफाई केली. सर्व लोकांना जे पूरग्रस्तामध्ये बाधित आहेत सगळ्यांना आम्ही ब्लँकेट सर्वच सुविधा पुरवल्या म्हणतात. मात्र तुम्ही फक्त फोटो सेशनसाठी हे सगळे करतात असं म्हणतात. आम्ही फोटो सेशन केलं असतं आणि आमच्यापेक्षा, मी बोलण्यापेक्षा माझी जनता काय बोलते ते ऐका. आणि नगराध्यक्षाला तर माझं आव्हान आहे, तुमचा कमेंट बॉक्स उघडा, त्यामध्ये काय टाकतील लोक बघा. कारण लोकांनी बोललेलं आहे. मी बोलण्यापेक्षा नागरिकांमधून जो आवाज आलेला आहे तो खरा आवाज आहे आणि तो सत्य आहे. कारण मी स्टंटबाजी केली, मी शोषा केला, मी तर गेले नगराध्यक्ष असल्यापासून हातात झाडू घेतलेला आहे. त्याच्यामुळे तर ह्या शहराला नंबर मिळाला होता. आणि मी कुठल्या गोष्टी लाजत भिजत नाही. मी घमेली बिमेली उचलते, फावडी बिवडी हातात घेते. त्याच्यामुळे मला काय हे नाही, कुणी काय बोलू दे, मी परवा करत नाही. जे बोलतात ना, जे उतरलेच नाही, जे सगळं पाणी ओसरल्यावर तिथं आले आणि मग ते करायला लागले, तर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या त्यांनी त्या समजून घ्याव्या. आणि त्यातून ते माझं उत्तर आलेलं आहे. ताई, खरं तर तुम्ही बरेच वर्ष नगरपालिकेमध्ये काम करताय. काय सांगसाल नेमकी पूर परिस्थिती कशामुळे आली होती? काही लोक म्हणतात आता टाटामुळे झालं, हे सगळं जलपर्णीमुळे झालं का प्रशासनाचा हलगर्जीपणा? याला जबाबदार सर्व आहे. याला जबाबदार प्रशासन पण आहे, टाटा पण आहे. आणि जी स्वच्छता प्रशासनाने केली नाही, जे बघायला पाहिजे होतं तिथं जाऊन ते बघितलं गेलं नाही. की जी नदीमध्ये जलपर्णी आहे आणि जलपर्णी ती बघितली गेली नाही. त्याच्यामुळे जर बघितलं असतं की एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला आपण टेंडर देतो, त्यानंतर आपली किती देखरेख होते. आता BVG कंपनीच्या नावाने तुम्ही ओरडताय, पण BVG कंपनीकडून काम करून घ्यायची जबाबदारी ही नगरसेवकांची आपली पण असते. त्याच्यामुळे आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. माणूस काम करतो की नाही, कसा करत नाही, गटर साफ होतात की नाही. आम्ही गटरचं जेव्हा टेंडर देतो त्यावेळेस गटरवाल्यांना सांगतो की पावसाच्या आधी सगळी गटर स्वच्छ करा. जो गाळ असतो तो साठलेला गाळ आम्ही काढून घेतो. आता इंद्रायणी पात्रामध्ये एवढा गाळ आला होता कारण जलपर्णी समूळ नष्ट झाली नव्हती. सगळी जलपर्णी पाऊस आला कमी झाल्याच्या नंतर इंद्रायणी नदीमध्ये परत JCP लावलाय. आजही तुम्ही जाऊन बघू शकता. आज इंद्रायणी नगरच्या बाजूचा नाला बघू शकता, तो नाला देखील साफ झालेला नाहीये. त्याच्यामुळे हा गैरकारभारामुळे ही पूर परिस्थितीला आपल्याला सामोरं आलं असतं पाणी, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. जी हानी झाली ती कधी न भरून, आणि हा क्षण
कधी विसरणार नाही. बघा, वस्तू विकत घेता येतात, पण जी मानसिक जो त्रास झाला प्रत्येक नागरिकाला, तो त्रास कधी भरून निघणारा नाहीये. सभागृहामध्ये सध्या जे काही विषय ज्या प्रकारात मंजुरी दिली जाते त्याबाबत बाहेर उलटसुलट चर्चा आहे. तुम्ही अनेक दिवस काम केले यामध्ये, असा कधी प्रकार घडत होता? असा प्रकार कधी घडत नव्हता आणि घडलेलाही नाहीये. आतापर्यंत सभागृहाला एकत्र करून आणि सभागृहाशी संमतीनुसार आपण ठराव घ्यायचो की प्रत्येकाचीच मानसिकता पाहिजे. आता यामध्ये काय झालेलं आहे, सगळे नगरसेवक, मी म्हणत नाही की अनुभवी, सगळे नवीन नगरसेवक आहे, अनुभवी कुणीच नाही आहे. त्याच्यामुळे काय आलेलं आहे, कोणाला काय करायचं तेच समजत नाही आहे. सध्या कलेक्टर ऑफिसमध्ये 2 दिवसापूर्वी जी मीटिंग झाली होती त्यात नेमकं काय घडलं होतं? कारण सकाळी सभागृहाचे नेते जे काळोखे आहेत त्यांनी तुमच्यावरती जे अतिक्रमण आहे त्या विषयावरती टीका केलेली, तर नक्की तिथे काय घडलं? हे बघा, टीका करणारे करतात. आता त्यांनी असं बोलले, मला हसायला आलं. खरंच हसण्यासारखे की नाही? तुम्ही पत्रकार आहे की तुम्ही सांगताय की नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव आणि उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी आम्हाला सांगावं कुठलं अतिक्रमण काढावं. म्हणजे तुम्ही किती फिरता यातून हे लक्षात आलं लोकांच्या की तुम्हाला अतिक्रमण किती, नाले बंद झालेले, पाण्याचा स्रोत कुठं आहे, तो स्रोत जो बंद झालेला आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. नांगरगावला काही ठिकाणी नाल्यावर अतिक्रमण झालेले आहे. बद्री विशाल सोसायटीमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी देखील हॉटेलची मागची बाजू वाढवली गेलेली आहे, तो नाला अरुंद झालेला आहे, त्या ठिकाणी पाणी वाढलेलं आहे. आपण बघतो ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत आहे त्या त्या ठिकाणचे अतिक्रमण काढावी. आणि हे तर तुम्ही नगरसेवक आहे, आता तुम्हाला 8 महिने झाले. मला बोलण्यापेक्षा, आमच्याकडून माहिती घेण्यापेक्षा तुम्ही जायला पाहिजे, कारण तुम्ही आता विद्यमान नगरसेवक आहे आणि तुम्ही सभागृहात बोलता. ही हसण्यासारखी गोष्ट आहे, म्हणजे किती बालिशपणा आहे. ज्या प्रमाणात लोणावळा नगरपालिकेचं सध्याचं कामकाज चालू आहे त्याच्या विरोधात तुम्ही आता जनतेमध्ये जाणार आहात का? कारण सगळा आक्रोश पाहायला भेटतो. हे बघा, जनतेचा आक्रोश आहे. आता उद्या आम्ही जाऊन बसलो तर बोलतील आम्हाला काम पण करून देत नाही आले. त्यासाठी आम्ही त्यांना संधी दिलेली आहे. त्यांनी चांगलं काम करावं, आमच्या शुभेच्छा आहे. आणि पहिली गोष्ट, जनतेच्या मनात जे आहे तर जनतेच्या भावना देखील त्यांनी ओळखल्या पाहिजे, जनतेमध्ये मिसळलं पाहिजे, जनतेमध्ये गेलं पाहिजे. 5 वर्ष मी सतत जनतेमध्ये होते आणि सर्व नागरिकांनी पाहिलेले. जेव्हा पूरस्थिती निर्माण झाली, तुम्ही ऐकल्या असतील आमच्या लोणावळेकरांच्या प्रतिक्रिया. प्रत्येक माणूस काय बोलला, सुरेखाताई असत्या तर ही परिस्थिती झाली नसती. ह्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहे. म्हणजे मी बोलण्यापेक्षा, माझ्यावर आरोप करण्यापेक्षा जनता काय म्हणते, जनतेमध्ये नगराध्यक्षांनी जावं आणि जनतेकडून त्यांनी घ्यावं संवाद. 84 नंबरचा एक ठराव होता, त्याच्यावर चर्चा होती लोणावळ्यामध्ये जमिनीच्या संदर्भातला. तो मागच्या वेळी पण काहीतरी झालं होतं, तर तो नेमका विषय काय आहे आणि एकंदरीत तो विषयाला पटकन मंजुरी देण्यात आली असं म्हणतात? त्याची माहिती काय मी घेतलेली नाही, कारण ज्या विषयाची आपल्याला पूर्ण माहिती नाही आहे त्याच्यावर न बोललेलं बरं. कारण मी माहिती घेऊन बोलेल, कारण आम्ही सगळेजण हे पूरस्थिती आता तुम्ही बघताय अजूनही आमचं वाटप चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या जनरल बोर्डकडे काही लक्ष दिलं नव्हतं, परंतु त्याची माहिती घेऊन पुढच्या ह्याच्यात मी नक्कीच त्याच्यावर बोलेल. आणि दुसरी गोष्ट की जे बोलतात सभागृहात उभं राहून आमच्यावर आरोप करणं सोपं आहे हो, पण माझ्या आयुष्यामध्ये एवढे नगराध्यक्ष झाले, नगरसेवक झाले, पण कुठल्या ठेकेदारांनी मला वाटत नाही नगरसेवकाला मारलं. पार कपडे फाडेपर्यंत नगरसेवकाला मारतात. म्हणजे ठेकेदार, म्हणजे तुम्ही वागता कसे मग? ही घटना आमच्या लोणावळा सभागृहात पहिल्यांदा घडली. सभागृहात नाही झालेली, बाहेर झालेली आहे. परंतु नगरसेवकाला एक ठेकेदार येऊन मारहाण करतो, म्हणजे आपण कुठे चुकतो? त्याची चूक पहिली त्यांनी सुधारावी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारहाण झाली एका लोणावळ्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचाच नगरसेवक आहे. ठेकेदारांनी मारले. माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा पाहिलं, कारण असं कधी आतापर्यंत कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनी, ठेकेदारांनी आतापर्यंत मारामारी झालेली नाही, कोणी कोणाला असं मारलं नाही. त्याच्यामुळे जे सभागृहात बोलताय, बोलणं सोपं आहे हो, पण तुम्ही कृती करा. तुम्ही कृती केली, कर्तव्य पार पाडा तुमचे. कारण एक दुसऱ्याला आरोप करणं सोपं आहे, तुम्ही उलट शिका, काहीतरी शिकण्यासारखं करून दाखवा. जे करून आता जनता ओरडायला लागली, लोकांना चूक कळायला लागली, लोकांना वाटलं की आपण काहीतरी चुकलेलो आता. ताई, थोडासा विषय समजावून सांगू शकता का? नगरसेवकाला काही टक्केवारीच्या विषयात मारहाण झालेली आहे का? नेमकं काय विषय? आता ते काय विषय कळला नाही, पण आम्हाला सगळीकडे त्या दिवशी बातमी आली, अरे नगरसेवकाला मारलं. कुणी मारलं? तर ठेकेदारांनी मारलं. आणि टक्केवारीचा विषय तर अख्ख्या लोणावळ्याला माहिती आहे, बाहेर देखील माहिती आहे, लोकांनाही माहिती आहे. आज टक्केवारीमुळं स्थानिक लोक काम घेत नाहीये, स्थानिक लोकांना काम मिळत नाहीये.
आज टक्केवारीचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की तो माणूस काम काय करणार आणि काय दर्जा देणार. जर 20 आणि 25% जर गेले तर काम कुठल्या दर्जाचं होणार तो देखील विचार करायला पाहिजे.